ब्रह्मकमळ जे रात्री उमलतं आणि चमत्कार घडतो. होय, ब्रह्मकमळ उमललं म्हणजे आपल्या घराचे, नशिबाचे दरवाजे उघडतात असं म्हटलं जातं. साक्षात ब्रह्मदेवाची कृपा मानलं जाणारं ब्रह्मकमळ हे आपल्या घरात उमललं तरी ते फूल फक्त काही तासांसाठीच असतं. या वेळेत काही आवश्यक गोष्टी कराव्या असं सांगितलं जातं. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये दुर्मिळ फुलामागची धार्मिक रहस्य, वैज्ञानिक कारणं जाणून घेऊयात आणि तुमच्या घरीसुद्धा ब्रह्मकमळ असेल आणि ते उमललं असेल तर त्यावेळी काय करावं हे सुद्धा जाणून घेऊया. ब्रह्मकमळ हे काही तासांसाठी उमलणारं दुर्मिळ फूल मानलं जातं आणि हे पाहण्यासाठी अनेक जण रात्रभर जागरणसुद्धा करतात. पण या फुलाबद्दल अशी श्रद्धा आहे की ते फुललं की घरात शुभ घटना घडतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात का? तर ब्रह्मकमळाशी संबंधित धार्मिक मान्यता जाणून घेऊया. धार्मिक श्रद्धेनुसार ब्रह्मकमळ फुलणं हे शुभ मानलं जातं. हे फूल उमलल्यावर घरातील वातावरण अधिक प्रसन्न आणि शांत होतं, अशी अनेकांची धारणा आहे. त्यामुळे अनेक कुटुंब हे फूल उमलल्यावर संपूर्ण कुटुंबासह त्याचे दर्शन घेतात आणि देवाची प्रार्थना करतात. ब्रह्मकमळ या नावामुळे या फुलाचा संबंध सृष्टीचे निर्माता भगवान ब्रह्म यांच्याशी जोडला जातो. काही धार्मिक मान्यतेनुसार ते फूल भगवान श्री हरी विष्णू आणि भगवान शिव यांनाही अत्यंत प्रिय मानलं गेलेलं आहे. त्यामुळे हे फूल उमलल्यावर या देवतांची पूजा करणं विशेष कृपा प्राप्त करून देते, अशी श्रद्धा आहे. आता ब्रह्मकमळ उमलताना मनापासून केलेली प्रार्थना देवापर्यंत पोहोचते आणि मनातील इच्छा पूर्ण होते, अशी लोकमान्यता आहे. अनेक जण हे फुलं उमलल्यावर शांत मनाने देवाचं नामस्मरण करतात आणि आपल्या इच्छा व्यक्त करतात. वास्तू आणि धार्मिक श्रद्धेनुसार ब्रह्मकमळ फुललं हे घरातील समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे आर्थिक अडचणी कमी होऊन प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतात, अशी धारणा आहे. यामुळे व्यवसाय, नोकरी किंवा आर्थिक व्यवहारात सकारात्मक बदल होण्याची श्रद्धा व्यक्त केली जाते. अनेकांच्या मते ब्रह्मकमळातून निर्माण होणारी सात्विक ऊर्जा ही घरातील नकारात्मक वातावरण कमी करण्यास मदत करते. त्यामुळे घरात शांतता आणि सकारात्मक ऊर्जा वाढते, अशी धार्मिक मान्यता आहे. काही लोक हे फूल वास्तुदोष कमी करण्याचा प्रतीक मानतात. ब्रह्मकमळ फुललं की संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन त्याचे दर्शन घेतात आणि पूजा करतात. त्यामुळे कुटुंबातील प्रेम, विश्वास आणि एकोप्यात वाढ होते, अशी श्रद्धा आहे. अनेक जण या क्षणाला शुभ मानतात. हे फूल वर्षातून एकदाच उमलतं, फार क्वचित उमलतं. शिवाय ते रात्री उमलून पहाटेपर्यंत कोमेजून जाऊ शकतं. त्यामुळे त्याचं दर्शन मिळणं हे स्वतःमध्येच भाग्याचं लक्षण मानलं जातं. ब्रह्मकमळाची सर्वात मोठी खासियत म्हणजे ते बहुतेक रात्री उशिरा उमलतं आणि काही तासांतच कोमेजून जातं. म्हणून लोक त्याला निसर्गाचा चमत्कार म्हणतात. या दुर्मिळ क्षणाचा आनंद घेण्यासाठी अनेक जण रात्री जागून त्याची वाट पाहतात. अनेक घरांमध्ये ब्रह्मकमळ उमलल्यावर भगवान श्री हरी विष्णू, भगवान शिव, माता लक्ष्मी आणि आपल्या कुलदेवतांचीही पूजा करतात. दिवा लावून मंत्रजप करतात, आरती करतात आणि प्रार्थना करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आढळते. हे ब्रह्मकमळ फक्त सुंदर फुलच नाही तर अनेकांसाठी ते आध्यात्मिक जागृती, पवित्रता आणि ईश्वराशी जोडणारा प्रतीक मानलं जातं. त्यामुळे ध्यान, जप किंवा साधनेसाठी हा क्षण अत्यंत शुभ मानला जातो. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्रह्मकमळाचं वैशिष्ट्य. ब्रह्मकमळ साधारणतः रात्री 10 ते 11 नंतर उमलायला सुरुवात करते.
आणि पुढील काही तासांमध्येच ते पूर्ण बहरतं. हे फूल केवळ काही उमललेलं असतं. पहाट होण्यापूर्वीच ते हळूहळू कोमेजून जातं. हिंदू धर्मातील अनेक श्रद्धांनुसार ब्रह्मकमळाला अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते. त्यामुळे ते उमलल्यावर अनेक जण देवाची पूजा आणि प्रार्थना करतात. आपणही आपल्या प्रथा परंपरेनुसार ब्रह्मकमळ उमललं तर प्रार्थना करावी, देवाचं नामस्मरण करावं, आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करावं. आता ब्रह्मकमळ उमलल्यावर नेमकं काय करावं यासंबंधित तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा. त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू. आता पांढऱ्या शुभ्र रंगाचं ब्रह्मकमळ हे सौम्य आणि मनाला शांती देणारा सुगंध घरभर पसरवतो असेही म्हणतात. ब्रह्मकमळ हा जो क्षण आहे तो क्षण निसर्गाचा एक सुंदर अनुभव आहे. तुमच्या घरातही ब्रह्मकमळाचं रोप असेल आणि त्याला फुलं आलेली असतील तर तो क्षण अनुभवण्यासारखा असतो. तर मंडळी, तुम्हाला ब्रह्मकमळाबद्दलची ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.